आणि त्या अपघात झाल्याच्या अगोदर बी अनेक अपघात झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडलं जाणार नाही. चर्चा झालेली आहे. अपघात झाला त्यानंतर सरकारनं तात्काळ कारवाई केलेली आहे. संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात पुढे काही कारवाई होते का? जिल्ह्यातील विहिरींची काही शोध घेणं सुरू आहे? नाही, आपण पाहिलं की माळशिरस मध्ये एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघात होण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी असणारी विहीर, त्या रोडचं काम असताना त्याला संरक्षक कठडा किंवा संरक्षक भिंत असणं आवश्यक होतं. कदाचित जर ती भिंत असती तर एवढा मोठा भीषण अपघात झाला नसता आणि 8 लोकांना जीव गमवावे लागले नसते. ही वस्तुस्थिती आहे. त्या अनुषंगानं त्या कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत अनेक नोटिसा, अनेक कारवाईच्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या अपघात झाल्याच्या अगोदर बी अनेक अपघात झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडलं जाणार नाही. जे लोक त्या दुर्घटनेशी संबंधित असतील, जे जबाबदार असतील त्यांना सोडलं जाणार नाही. असे आदेश या निमित्तानं आपण दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा रोडच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आहेत त्या विहिरी आयडेंटिफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या विहिरीला संरक्षण कठडे आपल्याला करावे लागतील. काही विहिरी आपल्याला बुजवाव्या लागतील. त्या पद्धतीची कारवाई तातडीनं भविष्यात करण्यात येईल. मात्र प्रशासन जे आहे NHAI म्हणते आम्हाला त्याची कल्पना नाही. स्टेट हायवे म्हणते की त्याला आम्हाला कल्पना नाही. म्हणजे जागेचे वाद याच्या सगळ्या ज्याला कल्पना नाही त्यांना कल्पना दिली जाईल. ज्यांना या संदर्भातली माहिती नाही त्याला माहिती दिली जाईल आणि जे कुणाचं काम आहे ते तुमचं काम आहे हेही लक्षात आणून दिलं जाईल. त्यामुळं संबंधित कुठल्याही व्यवस्थेला जबाबदारी झटकता येणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.